अश्विनी 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 थांब ना. काय झालं? हे काय? प्लीज 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 नाही म्हणू नकोस तुझ्याकडेच फाड वाटल्यास पण आज मी बोलायचं ठरवून आलेलो आणि काय बोलायचं ते पण ठरवून आलेलो आहे. मी लय मैत्रिणी केल्या, खूप गप्पा मारल्या, खूप बोललो त्यांच्याशी, पण प्लीज 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 हे घे ना यार. तू जर घेतलं नाहीस तर आपलं दिल एकदम बेचारा होऊन जाईल ग. प्लीज घे घे, वाटलंच मी वळलो ना की फाडून टाक. मला माफ कर, मी हे ग्रीटिंग घेऊ पण नाही शकत आणि मी फाडणारही नाहीये, कारण मला तुझा राग नाही आलाय. राग नाही आला तर मग रडते कशाला? मला माफ कर, सॉरी, मला माफ कर. माझ्या बोलण्याचा तुला त्रास झाला असेल पण रडू नको यार, प्लीज रडू नको, प्लीज प्लीज प्लीज. पण तू जे काय आता केलंस ना ते आधी कधीच नाही झालंय. म्हणजे मला पहिल्यांदाच असं कोणीतरी ग्रीटिंग कार्ड दिलं म्हणून मला रडू आलं. अच्छा, मतलब खुशी की आंसू? म्हणजे तुझ्या मनातही असं थोडंसं कुठेतरी खाली एकदम असं लेफ्टला डाऊन मध्ये माझ्याबद्दल थोडंसं काहीतरी आहे ना? मला माहिती नाही, म्हणजे काय होतंय मनाचं मला कळत नाहीये. म्हणजे असं वाटतं हे ग्रीटिंग फाडून टाकावं पण मन फाडू देत नाहीये. असं वाटतं तुझ्यावर खूप रागवावं पण मन रागवूही देत नाहीये. तुझं ना गोविंदाचा सिनेमा यश चोप्राला दिल्यासारखं होत आहे. म्हणजे डेव्हिड धवनच्या सिनेमासारखं एकदम साधं सरळ सोप्या भाषेत सांग ना, तुला नेमकं काय म्हणायचं? मला नेमकंच बोलायचंय पण नेमकेपणाने काय नेमके बोलायचंय आणि ते नेमकं बोलायला शब्द काय ते मला नेमकं कळत नाहीये. मला नाही कळत आहे. सॉरी सॉरी सॉरी. हे नेमकं काय बोलून गेलं? पण ती काय बोलणार तिला तू? अश्विनीला काय बोलला? डोळे पुसत का गेली ती? मला काय माहिती, एवढी काळजी असेल ना तू जाऊन विचार. ए पण त्या शानपणा करू नको. पोस्टातल्या पोरींची छेड काढतो काय तू? छेड? मी तुझ्याकडे तक्रार केली तिने? तक्रार कशाला करायला पाहिजे रे? ए तुला सांगून ठेवतोय पण त्या आमच्या पोस्टातल्या पोरींची छेड काढायची नाही. काय रे तुझं आमचं पोस्ट. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.